तुम्ही फक्त टेस्टी फूड नाही दिलं तर क्रायसिस मॅनेजमेंटचा एक उत्तम धडा पण दिला। ही अर्पिता समीर जोडी वंडरफुल आहे। हे तुमचं पॅशन असंच कायम राहिलं ना तर समर्पिता किचनचं नाव तुम्ही खूप यशस्वी कराल। माझ्याकडून सगळे पदार्थ पास आहेत। थँक्यू सर, थँक्यू सो मच। पण सर अजूनही मूळ मुद्दा कायमच आहे, तो मेनू बदलला कसा? म्हणजे तुम्ही पाठवलेला मेनू वेगळा होता आणि हा मेनू वेगळा आहे, हे कसं? तेही कळेल थोड्या वेळात। काल रात्री तुमच्या घरी जो मेनूचा कागद घेऊन आला त्या सदाला मी इथे बोलवलंय, तो येईलच इतक्यात। थँक्यू सर। जर तो सदा आला तर मी पकडली जाईल। अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, हे तुमच्या कामाचं फुल पेमेंट। व्यवस्थित मोजून घ्या। अहो नाही, माझ्याकडे नको। यांच्याकडे द्या। घराला बरकत घरच्या लक्ष्मीमुळेच येते, त्यामुळे घरची खजिनदार तुम्हीच आहात कायमच्या। या मालकीण, घ्या। हो घ्या प्लीज। आता फक्त डिलिव्हरी वेळेत द्या, म्हणजे टेन्शन नको। हो सर, मी स्वतः सगळं जेवण डिलिव्हर करायला येईन। ग्रेट। नमस्कार सर। साहेब काय झालं, एवढं तातडीने बोलवलं? माझं काय चुकलं का? नाही नाही, तुझ्याकडून काही चुकलं नाही, पण मला सांग, काल रात्री तू मेन्यूचा कागद कोणाच्या हातात दिला होतास? अर्पिता मॅडमच्या। माझ्या नाही, आपली तर भेट पण नाही झाली। अहो पण मी कुठे म्हटलं तुमच्या हातात दिलंय? मी अर्पिता मॅडमच्या हातात दिलंय ना। नाही, एक मिनिट। काल तो कागद आम्हाला रेणुका दीदीने दिला होता। तुम्ही यांच्याकडे दिला होता का तो कागद? नाही हो, अर्पिता मॅडमच्या हातात। अहो आत्ता मला बाहेर भेटल्या होत्या, मी हाक पण मारली पण ओळखच नाही दाखवली, त्याच्याच निघून गेल्या। राजसी पकडली गेली। राजसी, हा सगळा काय गोंधळ आहे? म्हणजे अर्पिता तरी इथे उभ्या आहेत आणि हा म्हणतो की ते आताच बाहेर गेल्या करून। सर, हे जे काही सगळं झालं आता, हे आपण विसरून जाऊया। म्हणजे कसं आहे, तुमचंही काम झालंय, आमचंही झालंय, उगाच हे सगळं नको ताणायला। मी ती फूडची डिलिव्हरी करतो वेळेत, तुम्ही नका काळजी करू। काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, जाऊ द्या। येस, बरोबर म्हणता तुम्ही। ऑलरेडी एवढा स्ट्रेस झालाय सगळ्यांना, हा विषय ताणण्यात अर्थ नाही। पण तुम्हाला एक अनुभवाचा सल्ला देऊ का? येस सर। तुमचा बिझनेस नवीन आहे,
तुमचं वाईट चिंतणारे, तुम्हाला शत्रू समजणारे प्रेमानं जन्माला आले असतील, कदाचित ते आधीपासूनही असतील. त्यांना वेळीच ओळखा आणि त्यांचा बंदोबस्त करा. कसं आहे, आजकालच्या जगात सभ्य असावं, पण बेसावध आणि भाबडं राहू नये. आणि हे जे काही घडलंय ते लाईटली घेऊ नका. कसं आहे, निगेटिव्ह वाईब्स दिसत नाहीत, पण त्या खूप धोकादायक असतात. बी केअरफुल. एनिवे, ऑल द बेस्ट. येतो मी. थँक्यू सर. चल. मी जरा बाहेर जाऊन येतो. म्हणजे बाहेर पडताना असं अडवू नये, पण सकाळी इतक्या घाईत कुठे निघालास? सगळं ठीक आहे ना? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय रे मला. चोरून भेटायला चाललोय मीनाक्षीला, म्हणून चेहरा. नचिकेत काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम काही नाही. काम शोधतोय ना ते बाहेर. रोज कामासाठी बाहेर जात असतोस, नोकरीसाठी खूप लोकांना भेटायचं असतं असं सांगतोस, पण नचिकेत त्याचे रिझल्ट दिसत नाहीत रे. खरं म्हणजे तुझ्यासारख्या हुशार मुलाला आतापर्यंत एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळायला हवा ना. म्हणजे काही प्रगतीच दिसत नाहीये, म्हणून थोडं विचित्र वाटतंय. काय ना बाबा, ह्या सगळ्याला नशिबाची सुद्धा साथ लागते. आणि माझं नशीब सध्या कसं चालू आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती. मी प्रयत्न करतोय नोकरीसाठी, पण मिळत नाही. आणि बाबा, मी अजूनही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब शोधतोय, त्यामुळे. एक मिनिट, आपण जरा बसून बोलूया. बाबा नंतर बोलूयात, मला जरा उशीर होतोय. हा, मी जाऊन. नचिकेत, आज तुझा कुठे इंटरव्ह्यू आहे का? हा, इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूच्या संदर्भात एकाला भेटायला जायचं. कुणाला आणि कुठे? बाबा, तुम्ही उलट तपासणी घेताय माझी. नचिकेत, तसं समज हवं तर. पण का? कारण तुझं वागणं ना नॉर्मल दिसत नाहीये. हे बघ नचिकेत, मी तुला स्पष्टच विचारतो, तू आमच्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? परिस्थितीला घाबरून काही चुकीचं तर करत नाहीयेस ना? हे बघ, स्पष्टपणे सांग आणि खरं काय ते सांग. खरं सांगितलंस ना, त्यातून बाहेर काढण्यासाठी मी काहीतरी मदत करू शकेन. पण एकदा वेळ निघून गेली ना. पण मुळात तुम्हाला असं का वाटतंय की मी काहीतरी चुकीचं करतोय? हे बघ नचिकेत, तुझ्यात आणि कल्याणीमध्ये तुझ्या वागण्यामुळे ना वाद होत आहे, मग दोघांमध्ये तणाव आहे. हे बघ, कल्याणीचं वागणं आणि तिचा संशय याचं समर्थन करत नाहीये मी. पण तुझा बाप म्हणून का कोणास ठाऊक मला आतून असं वाटतंय की तू काहीतरी चुकीचं करतोयस. कृपा करून ना सुनेसमोर मान खाली घालायला लावू नकोस. वाव. नाही, असं काही होणार नाही. आणि तुम्ही सुद्धा त्या कल्याणीच्या बोलण्यात येऊन माझ्यावरती संशय. नचिकेत, मला तुझ्या मागे हेरगिरी करायची नव्हती रे, पण तू माझ्यासमोर कुठला पर्यायच ठेवलेला नाहीयेस. एक बाप म्हणून मला सत्याच्या मुळाशी जायलाच हवं. त्या मेसेजला आता सिरियसली घ्यावंच लागेल मला. तुम्ही नचिकेतची उलट तपासणी का घेत होता?
दीदी मी तुला काय विचारतोय, काल रात्री तो मेनूचा कागद तुला राजसीनेच दिला होता का? खूप मोठी माती खाल्ली हिने. नको त्या गोष्टी कशाला करते कुणास ठाऊक. त्या राजसीचं पण डोकं ठिकाणावर नाही आजकाल. एक प्लॅन खणखणीत वाजत नाहीये तिचा. तू तिला काय विचारतोय? उत्तर दे. तिसऱ्यांदा विचारलंय मी तुला. तो मेनूचा कागद तुला राजसीनेच दिला होता का? अरे मला आठवत नाही ते. काल खूप काम सरळ होतं ना. प्रश्न विचारलाय, मला सरळ उत्तर हवंय. ते मी ना. हो का नाही? तो मेनूचा कागद तुला राजसीने दिला होता का नव्हता, या 2 शब्दांमध्ये मला उत्तर हवंय. बोल. समीर ऐका ना, हे सगळं निस्तरलंय, मग कशाला तुम्ही. नाही अर्पिता मॅडम, प्रत्येक वेळेला आपण हे असं बोलतो आणि सोडून देतो, पण आज नाही. तुला कळत नाहीये का? हा सगळा मूर्खपणा करून तू अर्पिता मॅडमचा नाही, स्वतःचं नुकसान करून घेतेस. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस तू दीदी. ती राजसी 1 नंबरची स्वार्थी मुलगी, वापर करून घेते अगं तुझा, आणि तू तिच्या नादी लागतेस. हे सगळं करून काय मिळतंय तुम्हाला? हा सांग ना, काय मिळतंय? आनंदाने सगळे एकत्र राहण्यातच खरा आनंद आहे दीदी. पण तुला शहाणं व्हायचंच नाहीये असंच ठरवलंस तू. तुला माहिती, आज इतका कठीण प्रसंग अर्पिता मॅडमनी सांभाळून नेलाय. त्या होत्या म्हणून वाचलो आपण, नाही तर काय झालं असतं आज? तुला फजिती बघायची होती का आमची? हा, तुला फजिती बघायची होती आमची? तू कबूल करणारच का नाही? हो केलं, मी केलंय. आणि राजसीच्या सांगण्यावरूनच केलंय. कारण तुला जी गोष्ट लक्षात येत नाहीये ना, ती मला लक्षात आली आहे. अरे ही मुलगी तुझी दिशाभूल करतेय, तुला कळत नाहीये का? हा, नोकरी शोधायची सोडून तू तिच्या नादाला का लागतोयस? समीर, हे जर असंच चालत राहिलं ना, तर एक दिवस आपण सगळे देशोधडीला लागू, आणि त्याला कारणीभूत ही असेल. बस, अति बोलतेस तू. हे सगळं आपण आपल्या भल्यासाठी करतोय, इतकी साधी अक्कल नाहीये तुला? हे कळत नाहीये तुला का? कळून घ्यायचं नाही. आणि दीदी, देव न करो, पण उद्या जर खरंच आपल्यावर देशोधडीला लागायची वेळ आली ना, तर त्याला कारणीभूत तू स्वतः असशील, अर्पिता मॅडम नाही. अरे हिच्याशी लग्न केल्यामुळे तुझी नोकरी गेली, विसरलायस का तू? हिच्याशी लग्न केलं म्हणूनच आज माझा स्वतःचा बिझनेस उभा राहिला, हे तू विसरू नकोस. अर्पिता मॅडम होत्या म्हणून हे घर वाचलं. अर्पिता मॅडम आले आणि बाबांचे प्राण वाचले. अर्पिता मॅडम होत्या म्हणून आज मी माझ्या पायावर उभा राहतोय परत. अगं, त्यांनी तर तुझाही संसार परत उभा करायचा प्रयत्न केला होता ग, पण तुला किंमत नाहीये त्याची.
आज चाळीमध्ये आईबाबांना जो सन्मान मिळाला ना तो फक्त त्यांच्यामुळे मिळाला आहे. आणि तू त्या राजसीच्या नादाला लागून सगळं उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. ती एक मूर्ख आहे का पण तुला कळत नाही दीदी. आज जे झालं ते शेवटचं होतं. हे घर उभं राहावं, हे कुटुंब परत उभं राहावं म्हणून अर्पिता मॅडम अपार कष्ट करतायत. आणि नवरा म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहणं माझं कर्तव्य आणि त्यासाठी अख्ख्या जगाचा विरोध पत्करावा लागला मला तरी मी पत्कारीन. हे जे काही सगळं चाललंय हे आपल्या भल्यासाठी चाललंय. हे जितकं लवकरात लवकर तुम्ही समजून घ्याल तितकं आपल्या सगळ्यांसाठी हे चांगलं आहे. आज जे झालं ते शेवटचं होतं. चला अर्पिता मॅडम, डिलिव्हरी द्यायला जायचं मला. आणि जे काही झालं त्याचा जास्त विचार करू नका आणि त्रास करून घेऊ नका. तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतो तुम्हाला माहिती आहे. आज आपल्या समर्पिता किचनची पहिली डिलिव्हरी. गणपती बाप्पा मोरया. चला येतो. छान होईल. नीट जा. हो चल. अर्पिता मॅडम, आपल्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण लक्षात आहे माझ्या. तुम्ही माझ्यासाठी विशेष आहात. तुम्ही खास आहात माझ्यासाठी. मला सोडून जायचा विचार मनातही आणू नका. मला नाही सहन होणार ते. दी, अगं इतक्या जोरात प्रेमात पडलीस तर लागेल बिगेल हा? पण दीप, हा जिजूंचा एक वेगळाच अवतार पाहिला ग. म्हणजे युजली असे गोड गोड केअरिंग वाटणारे समीर जिजू आणि आज एकदम फायर ब्रँड ग. ते पण तुझ्यासाठी. तू कम्प्लीट घायाळ ना. अगं ती लाजतेस काय अगं. मी म्हणते ना ते खरंय. समीर जिजू ग्रीन फ्लॅग नाही, ग्रीन फॉरेस्ट आहेत. आणि मेन म्हणजे तुझ्यासाठी ते वाटतील ते करायला तयार आहेत. छान लाजतेस हं? तू बस लाजत. मी म्हणाले तसं कोणीतरी दुसरी येईल आणि घेऊन जाईल समीर जिजूंना. असं नको ना बोलूस तू. असं नको बोलू काय. दी, तू सांगितलंस जिजूंना? नाही अगं, वेळच नाही मिळाला. त्या ऑर्डरच्या गडबडीत सगळं राहूनच गेलं. पण निकी, आज रात्री मी त्यांना सांगून टाकेन. ए दी, रात्री वगैरे नाही. संधी मिळाली की लगेच सांगून टाक. सांगून टाकू? ठीक आहे. काय सांगशील? सांगेन मी काहीतरी. काहीतरी काय? प्रॅक्टिस कर ना, प्रॅक्टिस कर. अगं याची काय प्रॅक्टिस करायची? पीडीएस का तू? दी, सांग ना. अगं बोल. सांगेन मी त्यांना. समीर, मी तुमच्या प्रेमात पडलीय. पडलीये नाही, ठार बुडालीये.
पण खरंच निकू, आता त्यांना सांगितल्याशिवाय नाही राहू शकत मी. अर्पिता समीरच्या प्रेमात पडली. मीनाक्षी, काय झालं? असं बाहेर लंचला भेटायचा प्लॅन का ठरवलास? आपलं ठरलं होतं ना बाहेर नाही भेटायचं, घरी भेटायचं म्हणून. मग काय झालं? 1 वाजत आलाय. या नचिकेतचा बाप यायची वेळ झालीय. त्या हिशोबाने काहीतरी करायला हवं ना. पाहता क्षणी याच्या बापाला कळायला हवं की त्याचा मुलगा शेण खातोय. अगं बोल ना, बोल. अरे मला भेटावंसं वाटलं तुला, आणि मित्र म्हणून आपण बाहेर भेटूच शकतो ना. मला ना एक आयडिया सुचली, म्हणलं पटकन तुला सांगते. आयडिया? हा. कोणती? हे बघ, मला माहिती आहे तुला गव्हर्नमेंट जॉब करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण तोवर आपण दोघांनी मिळून एखादा बिझनेस स्टार्ट केला तर. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी मला इन्शुरन्सचे पैसे मिळालेले आहेतच ना. तू तुझे पैसे माझ्यासाठी? हे बघ कसं परक्यासारखं बोलतोस ना नचिकेत. अरे तू आणि मी काय वेगवेगळे आहोत का? नाही नाही नाही, तसं नाही. मीनाक्षी, तू खूप करतेस माझ्यासाठी, खरंच खूप करतेस, आणि मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाहीये. साधं तुझ्याबद्दलचं प्रेम मोकळेपणाने व्यक्तही करता येत नाही मला. नचिकेत तुझी फार कोंडली होते ना रे, माहितीये मला. मी सांगेन ते करशील का? दादा. येस सर. मला थोडं पाणी मिळेल का? हो देतो सर. थँक्यू. हा गजरा आहे ना माझ्या केसांमध्ये माळ. तू तेवढं जरी केलं ना तरी माझ्यासाठी खूप आहे बघ. इतकंच ना? बरोबर 1 वाजलेत. आता फक्त माझ्या मेसेजप्रमाणे नचिकेतचा बाप इथे वेळेत यायला पाहिजे. नचिकेत दादा. या तर कल्याणी वहिनी नाही आहे. नचिकेत दादा. समीर, तू इथे? मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. जरा चल ना तिकडे. नाही नाही अरे मला वेळ नाही आहे, मला बोलताना नाही. तू जा ना. हे बघ, तुला माझ्याबरोबर यावंच लागेल प्लीज. आत्ताच्या आत्ता लगेच चल. कोण आहात तुम्ही? हो, त्यांच्यावर जबरदस्ती काय करतात? ते म्हणतात ना तुमच्याबरोबर यायचं नाही त्यांना.
हे बघा ताई, मी तुम्हाला ओळखत नाही. मी काहीतरी बोलायचो आणि तुम्हाला असं वाटायचं की मी अपमान करतोय तुमचा. मला ते नको आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. मला फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे तुमच्याशी. नचिकेत दादा प्लीज चला ना. समीर ऐक ना. समीर सोड मला. काय जबरदस्ती चालली तुझी? माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करू नको समीर. बघा, मी हे सगळं तुमच्या भल्यासाठी करतोय दादा. माझं भलं मला कळतं, तू नको सांगूस मला. उगाच हक्क गाजवण्याचा आणि जबरदस्तीने नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस समीर. ठीक, मग जा तुम्ही. फक्त एकदा तिकडे बघा काय आहे ते. काय तिकडे बघा. नचिकेतचा बाप आलाय आणि त्याला दिसण्यासाठी नेमक्या वेळी नचिकेत माझ्या बरोबर नाही. कशाला तो समीर तडमडला? नचिकेत इथे कुठेच दिसत नाहीये. पण हा मेसेज मला कोणी का पाठवला असेल? कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं केलं असेल. माझा नचिकेत हे असं काही करू शकत नाही. इतका जुळून आलेला प्लॅन फसला. बरोबर ट्रॅप झाला होता तो मूर्ख बाप. सगळं फुकट गेलं. आता परत सापळा रचावा लागेल. मी मगाशीच बाबांना बघितलं होतं म्हणून तुम्हाला घाईघाईने इथे घेऊन आलो. नचिकेत दादा, त्या ताईंमध्ये आणि तुमच्यामध्ये जे काही चाललं होतं तो तुमचा प्रश्न आहे. पण बाबांनी जर हे बघितलं असतं ना तर त्यांना त्रास झाला असता, वाईट वाटलं असतं. आणि मग पुढे काय झालं असतं तुम्ही इमॅजिन करू शकता. समीर अरे, तू तुझे बघितलंस ना ते तसं नाही. दादा, नोकरी मिळवून देण्यासाठी ते कदाचित माझा हक्क नसेल तुमच्यावर, पण मी जे काही पाहिलं त्याचं जस्टिफिकेशन देऊ नका प्लीज. एक गोष्ट नक्की सांगतो, तुम्ही हे जे काही करताय ना ते चुकीचं आहे. अहो, कल्याणी वहिनी आणि गौरीची फसवणूक करताय तुम्ही. तुम्ही असं समजू नका की मी लेक्चर देतो तुम्हाला, पण एक मित्र म्हणून सांगतो, नका बळी पडू मोहाला. याने कधीच कोणाचं भलं झालं नाही. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. चांगलं काय वाईट काय याची खूप चांगली जाण आहे तुम्हाला. मी बोललो त्या गोष्टीचा विचार करा फक्त एकदा. सर, पाणी. थँक्यू. वेलकम सर. काहीही बडबड करू नकोस. आपले प्लॅन सगळे एकामागोमाग एक फ्लॉप होत आहेत ना, म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अगं बाई, मी खरं तेच बोलतीये. मी का खोटं बोलू? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि माझ्या कानाने ऐकलंय. समीर अर्पिताचं लग्न आता जबरदस्तीचं राहिलेलं नाहीये. ती त्याच्या प्रेमात पडलीये आणि हे सगळं ती तिच्या बहिणीला सांगत होती. आता बहिणीला सांगत होती याचा अर्थ ती खरंच बोलत असणार ना. राजसी,
अर्पिता समीरच्या प्रेमात पडलीये याचा अर्थ कळतोय का तुला? नाही, आपल्याला इतके दिवस वाटत होतं की त्यांचं लग्न जबरदस्तीचं आहे, त्यामुळे ते तोडणं सहज शक्य होणार आहे. पण आता तसं नाही होणार आहे. म्हणजे ती जर खरंच प्रेमात पडली असेल आणि तिला हे लग्न कायमस्वरूपी हवं असेल तर आपण हे सहज तोडू शकणार नाही आहोत. आणि प्रेमात पडलेली माणसं कसं वागतात हे मला तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. माझ्या आणि त्या अर्पिताच्या प्रेमाचं कंपॅरिझन करू नकोस हा. मला काही हौस नाहीये ह्या सगळ्याची आणि राग मलाही येतो. पण ही सगळी इन्फॉर्मेशन तुला देणं माझं काम होतं आणि मी माझं काम पूर्ण केलं. त्यामुळे आता पुढे काय करायचं ते तू बघ. हे लग्न टिकणं तर शक्य नाही आणि कायमस्वरूपी तर नाहीच नाही. ही अर्पिता जर समीरच्या आयुष्यातून जाणार नसेल तर मी तिला या जगातून बेदखल करेन कायमची.